हवामानात अचानक बदल होऊन गडद ढग दाटून आले आणि वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली। त्यामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली। शहराच्या विविध भागांमध्ये कमी वेळात जास्त पावसाची नोंद झाली आहे। सायंकाळी 6 वाजेपर्यंत लोहगाव परिसरात सर्वाधिक म्हणजे 39 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर कोरेगाव पार्क परिसरात 0.5 मिलीमीटर पाऊस झालाय। पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात शनिवारी आणि रविवारी कमाल तापमानात किंचित घट होणार आहे। कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात येणार आहे, तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस असणार आहे। आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे। मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे। सोमवारपासून म्हणजेच 9 जून पासून पुढील 2 दिवस पावसाचा जोर कमी होऊन कमाल तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे। त्यामुळे पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी पुढील 3 तासांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी आणि मध्यम ते जोरदार पाऊस तसेच 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं, या आशयाचे संदेश नागरिकांना प्रशासनातर्फेही पाठवण्यात आलेत।